नमस्कार मंडळी, मी पूनम आशिष गरत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे. आज आहे गणपती बाप्पाचा डे 2 म्हणजेच ऋषी पंचमी. पण त्याआधी आपण आपणकडून जाणून घेऊया की त्यांना आपल्या एकत्रित कुटुंबिक गणपतीबद्दल काय असं वाटतं. गणपती आपलं सगळं एकत्र असतं, सगळं कुटुंब एकत्र राहतात, सगळं आनंदात राहतात. याला एकत्रितपणा आल्यासारखं वाटतं. पुढे भविष्यात चांगलं होईल असं एक अपेक्षा. गणपती कारण आहे सगळ्या कुटुंबाला एकत्र आणण्याचं, आणि त्याप्रमाणे सर्व कुटुंब एकत्र येतं, आनंदात राहते, जागरण करते, अगदी व्यवस्थित पूजन बिजन व्यवस्थित होते. चला पाहूया ऋषी पंचमीची काय काय तयारी चालू आहे. कुठली कुठली भाजी टाकली मम्मी? बोला आता. अंबारी, टाकला, कैला, भेंडी, काय ग, चवळीची भाजी, डांगर, भाजा, तिथं काय बोलली, सुरून नाही, करांडा. या भाज्या का करतात? ऋषीने खाल्या म्हणून. ऋषी वनामध्ये होते, ऋषी या भाज्या खाल्या म्हणून वरण बनवते. इथे आपल्या शीतलताई भाजी धुवून घेत आहेत. ह्यात 21 प्रकारच्या भाज्या आहेत. भाकरी सपना मॅडम, लालवाल्या ऋषींच्या भाकरी. इथे पण भाजी. लगेच साडी खाली केली. बघा भाकर, आमची सपना मॅडमची कला. मला पण येतात हो. शीतलताई फोडताना नारळ काही फुटत नाही. जोर लगा की ऐसा. आता इथे मम्मीने बनवायला घेतली आहे ऋषींची भाजी. त्यासाठी टाकलाय भरपूर सारा तूप, आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हिरव्या मिरच्या, आणि त्यात घातलेली आहे आपली भाजी, जी एक पारंपरिक पद्धतीची भाजी आहे, ज्यात 5, 7 किंवा 21 भाज्यांचा समावेश असतो. पहिल्यांदा ऋषीला इथं आल्या असतील ना ताई? 14 वर्षातून पहिल्यांदा माहेरी ऋषींना, अदरवाईज सासरी. ही त्यांची मुलगी आहे नन्या, नवव्या. दरवर्षी येत असतात हो आता ऋषींना. इथे खूप छान वाटतं. हो बघा, म्हणजे आम्ही किती चांगले आहोत. नंदनना चांगलं वाटतंय. आणि अशाच बघत राहा. सुषमा आलेली आहे. आमचा गोडगड मोदक, गडगड मोदक. हसते बघ कसा तो, या हसतो कसा. इथं बनवणार आहेत पानगे. पाणी टाकले, त्याच्यामध्ये गुळ, पीठ. ऋषींसाठी पानगे, ऋषींचा पीठ उकळून घेतलेली आहे. पांढरं बनवतोय, पांढरा भाकर नाहीये, ही पानगे. गोड गोड बस. सगळ्यांचे चेहरे एवढे भारी येतात रे.
ऋषीपंचमीचे सात्विक जेवण तर आपण बनवून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत तळ्यावर आंघोळ करण्यासाठी, कारण पारंपरिकरित्या ऋषीपंचमी साजरी करायची म्हणजे तळ्यावर जाऊन आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे आणि त्यानंतर ऋषींची पूजा करायची. हे बघा, आम्ही इथे लावतोय माती आणि आवळा आणि केसांना घातलाय खोबरं, जे पारंपरिकरित्या केलं जातं. हे आहेत आगर आगर, जे आपण तळ्यावर गेल्यावर त्याला यूज करणार आहोत. इथे पूजेची तयारी सुरू झालेलीच आहे. ऋषी पंचमीची पूजा आणि ऋषी विसरलेले आहेत बाई. हे बघा तो बरोबर यांची पौराणिक कथेनुसार आंघोळ झाल्यावर श्वान दर्शन करू नये म्हणून बघा बायकांनी पदर ठेवला आहे डोळ्यावर, जेणेकरून श्वान दर्शन होणार नाही. स्विमिंग पूल आहे रस्त्याच्या मध्ये, तर स्विमिंग पूल, तलावर जायची गरज नाही, इथेच डुबा. अँड दिस इज मायरा. या बघा ओ वाईडी, सपना वाईडी, नवीन 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 मॉडेल आहेत या. हे बघा अजून एक नवीन मॉडेल. आई तलावर पोस्टरच पोस्टर, ओनली पोस्टर, तलाव दिसत नाहीये. आणि आम्ही इथे दिसल्या त्या मम्मी आणि मी, दॅट इज युअर ब्लॉगर पूनम गरत. आम्ही कॅमेरामॅन. कसं दिसतंय बघा माझं गाव खारकोपर. कशात कशात दिसत नाही बघा ऋषी पंचमी. आत्या जीव चाललाय यांचा. आसना मोठा तला आहे. चाललं बाई ये सारुषी आणि स्विमिंग. चाललंय यांचा पण, यांचे ऋषी डोक्यावर. ऋषी आले, ऋषी आले. बघा हम साथ साथी हैं जन्म की साथी. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सिंधू सिंधुराचे, कंठी सारखे माळ मुक्ता. आमच्यासोबत आमच्या 2 आई अजूनही असतात, त्या म्हणजे आनंदी आई आणि रत्ना आई. पण यावर्षी ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रेस्ट करायला सांगितलेलं आहे. पुढच्या अजून भरपूर ब्लॉग्समध्ये तुम्हाला त्या नक्की दिसतील. पण सध्या मेजर मिसिंग बोथ द आईज. आपली आरती झालेली आहे आणि आम्ही घेतलेला आहे डोळ्यावर पदर. पौराणिक कथेनुसार श्वान दर्शन वर्जित आहे. श्वान म्हणजे कुत्रा हो, त्यामुळे डोळ्यावर पदर घेऊन आम्ही निघालेलो आहोत घरी. अवचर बघितली, अवचर अवचर अवचर. घरी आलेलो आहोत. घरी आलो, स्वच्छ वस्त्र प्रदान केले आणि आता इथं पूजेला सुरुवात केलेली आहे. बघा मस्त सप्तऋषींची मांडणी केलेली आहे. पारंपरिकरित्या आम्ही ऋषी पंचमींची पूजा करत आहोत. हे सप्तऋषी आई मला ओम गौतमाय नमः. हे आमचे 2 भटजी आहेत. पूजन चालू आहे. धागेवाला
ओम वसिष्ठाय नमः। इथे आता आम्ही मनोभावे सप्तऋषींची पूजा करून घेतलेली आहे। शहरी भागात ही परंपरा आता कमी होत आहे, परंतु आम्ही अजूनही पौराणिक कथेनुसार ही साजरी करतो। ह्या बघा, आमच्या आईंनी ऑनलाईन दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्या ताई सुरू करणार आहेत ऋषीपंचमीची कथा। म्हणाले, हे ऋषी हो, ब्रह्मदेवाने सीताश्व राजाला अनेक व्रते सांगितली। ती ऐकून सीताश्व राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्व देवांच्या ईशा भगवान ब्रह्मदेवा, तुमच्याकडून मी पुष्कळ व्रते ऐकली, आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत मला सांगा। यावर ब्रह्मदेव म्हणाले, राजा, सर्व व्रतात उत्तम आणि सर्व पापांचा नाश करणारे असे ऋषीपंचमीचे व्रत आहे। या व्रताच्या आचरणाने सर्व पातकांचा समूळ नाश होतो। हे पहा, मस्त ऋषीपंचमीचे सात्विक आहार आम्ही इथे करून घेत आहोत। ऋषीपंचमीची पूजा झाली आणि आता संध्याकाळी आम्ही भेटलो आरतीला। आरती झाल्यानंतर मस्तपैकी प्रसाद वाटायला माहीर बघा, मजा बघा आता। आरती झाली, प्रसाद वाटला, आता एकीकडे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे। हे बटाटे उकडलेली आहेत उसळ बनवण्यासाठी आणि भाजी कापून घेत आहेत हे आमचे अजित दादा, स्वतःला सिंगर समजत आहेत हो तसे थोडेफार सिंगर ते। इथे पहा, पूर्ण घर आनंदाने भरलेला आहे। आता आम्ही घरातल्या मंडळींनी मस्तपैकी भजन करायला सुरुवात केलेली आहे। भजन तर 5 दिवस सुरूच असणार आहे, त्याचबरोबर थोड्या गवळणी गाऊन नाचूनही घेऊया। इथे पहा, गाणी कोणतंही असो, गवळण असो, भजन असो, कविता असो, आम्ही मात्र नाचणारच। तुम्ही पाहू शकता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, सगळीकडे आनंदित वातावरण आहे। आता आम्हाला बनवायची आहे रील, सो त्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे। बघा, सगळे काही तयारी करतायत, रील बघतायत आणि आता बघा, एका छोट्याशा किचनमध्ये आम्ही किती जण शिरलेलो आहोत। स्ट्रगल इज रिअल।
आमच्या आईंचा डान्स बघा. आईंचा काय स्वॅगच डिफरंट आहे. खूप मजा आली. सकाळी ऋषींची पूजा, संध्याकाळी आरती, मग भजन, गवळणी, डान्स, अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. असेच जर छान छान ब्लॉग्स तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.